नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शनी मंगळ योग याच्यावर चर्चा केली होती आणि त्याचप्रमाणे 11 एप्रिलच्या आसपास आपण युद्धाचे भविष्य वर्तवले होते आणि ते देखील इस्रायल आणि हमासच्या संबंधात युद्ध असेल असे सांगण्यात आले होते. तर मित्रांनो, त्या तारखेच्या आसपासच ही घटना घडून आली आहे आणि इस्रायल आणखी इराण याच्यामध्ये थोडी चटपूट झालेली होती. त्याचबरोबर इस्रायलचे ठिकठिकाणी हल्ले झाले होते. आणखी त्यामध्ये खूप नरसंहार झाला. इराण आणखी इस्रायल यांनी एकमेकांवर छोटे छोटे ड्रोन हल्ले केले. त्याच्यामुळे हे जास्त चिघळले नाही, थोडक्यात निभावले आणि होणारे भीषण युद्ध टळले. परंतु मित्रांनो, इस्रायल आणखी इराण यांच्यामध्ये मतभेद हे कायम राहतील आणि हे पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. तात्पुरत्या काळासाठी हे वातावरण थोडे थंड झाले आहे, परंतु मित्रांनो, ही आग हा भडका पुन्हा उडू शकतो. तर हा भडका केव्हा उडेल हे पाहूया आपण. मंगळ हा ग्रह शनीच्या युतियोगातून बाहेर पडलेला आहे. शनीवरून त्याने भ्रमण केलेले आहे. त्याचे परिणाम आपण पाहिले. यापुढे तो मीन राशीत गेलेला आहे. त्याच्यानंतर तो पुढच्या त्याच्याच राशीत मेष राशीत जाईल. आणखी मित्रांनो, ज्यावेळी तो मेष राशीत जाईल त्यावेळी त्याच्यावर शनीची, त्याच्या स्वराशीच्या शनीची मंगळाच्या वर दृष्टी पडेल आणि त्यावेळी मंगळ पण स्वराशीचा असेल आणखी शनी देखील स्वराशीचा असेल. त्यामुळे येथे मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. शनी मंगळ युतियुगामध्ये मोठा संघर्ष झाला नाही, कारण मंगळ हा शत्रू राशीला होता, म्हणजे शनीच्या राशीला होता. त्यामुळे मंगळ पराभूत झाला. परंतु येणाऱ्या दृष्टियोगामध्ये मंगळ हा एक स्ट्रॉंग ग्रह असेल, त्यामुळे हे युद्ध जास्त भडकेल. तर मित्रांनो, ही तारीख कोणती असेल? तर मित्रांनो, ही तारीख 7 जुलै 2024 ही असेल. यावेळी शनीचा मंगळावर दृष्टियोग होईल, तिसरी दृष्टी पडेल. आणखी त्यामुळे युद्ध पुन्हा पेटेल, कारण मंगळ हा मेषीचा आहे. त्यामुळे मंगळ हार मानणार नाही लवकर. आणि या भीषण युद्धामध्ये अनेक आखाती देश प्रवेश करू शकतात. काही मुस्लिम राष्ट्रे आणखी त्यांची मित्र राष्ट्रे या युद्धात प्रवेश करू शकतात. आणखी त्यामुळे या युद्धाला तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप लागण्यास वेळ लागणार नाही आणि ती शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, या तारखेच्या आसपास आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, या युद्धाचा भारताला लाँग टर्मच्या दृष्टीतून फायदाच होईल, कारण अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडेल. आणखी भारत या युद्धामध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ठीकठाक राहील. छोट्या अवधीमध्ये थोडाफार झटका लागेल, परंतु लाँग टर्ममध्ये भारतीय इकॉनॉमी ही चांगली होईल. तर मित्रांनो, हा होता येणाऱ्या काळामध्ये होणारा मंगळ शनी योग, जो पूर्ण जगाला घातक असू शकतो. मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणखी शेअर जरूर करा, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.